अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेलं नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी काल उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला. तसंच दिशा हिची हत्या झाल्याच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा हत्येशी संबंध असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत, असंही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं. दिशा हिची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका काल सुनावणीसाठी आली. त्यावेळी पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी निर्णय देण्याआधी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीनं काल उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपलं नाव राजकीय सूडबुद्धीनं गोवण्यात आलं आहे, असा दावाही ठाकरे यांनी याचिकेत केला आहे. भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी हे प्रकरण न्यायालयात असल्यानं सत्य आता सर्वांसमोर येईल, असं म्हटलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांच्या म्हणण्याशी सहमत नसतील तर आदित्य ठाकरे का घाबरत आहेत, असा सवालही त्यांनी केला. ते विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.